नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राज्यात कोकणासह मुंबईत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान. लांजा शहरातील सर्व्हिस रोड मजबूत करा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. लांजा तहसीलदारांना दिले निवेदन. महाडमध्ये सीएनजी पंपांवर वाहन चालकांना मनस्ताप, गॅसच्या कमतरतेमुळे चालकांसह प्रवाशांचे हाल. आणि मुंबई विद्यापीठात 60-40 गुणांचा पॅटर्न नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार लागू. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करून सोडणाऱ्या अवकाळी पावसानं आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांमध्ये बरसलाय. त्यानंतर पुढे मुंबईत येऊन धडकलाय. अवकाळी पावसानं राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतलाय. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा वेगानं हे वारे वाहत आहेत. तसेच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह धुमाकूळ या पावसानं घातलाय. प्रचंड वारा आणि पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. हा पाऊस इतक्या वेगाने आला की त्याने अवघ्या अर्ध्या तासात मुंबईसह पालघर आणि नवी मुंबईच्या परिसराला व्यापून टाकलाय. मुंबईत तर चांगलाच पाऊस पडलाय. राज्यातील शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी देखील विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसानं झोडपलाय. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेत. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय. हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं शेतकरी तसेच व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली आहे. आता या अवकाळी पावसाने आंबा, काजू, कोकम ही पिके संकटात सापडली आहेत. वातावरणात उष्म्याचं प्रमाण वाढलं असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागातही पावसाळी वातावरण होतं. सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस लांजा तालुक्यातील अनेक भागात पडलाय. तसेच लांजा शहरात देखील पावसाच्या सरी कोसळल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट देखील पाहायला मिळाला. खेड शहरात काही ठिकाणी बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून झाडावर असणाऱ्या आंब्यांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यानंतर काहीच वेळात अवकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. राज्यभरात कोकणासह अनेक ठिकाणी या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना संकटात टाकलाय. रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात आतापर्यंत 3 वेळा अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकलाय. माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात आज दुपारपासूनच अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे आंबा बागायतदार मात्र शेवटच्या फेरीत राहिलेला आंबा काढण्यापासून पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले. रायगडमधील रोहा तालुक्यातील कोलाड, वरसगाव, खांब परिसरात काही भागात सोमवारी 13 मे रोजी दुपारी 2च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तडाखा दिल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर उन्हाळी रब्बी हंगामातील भात पीक तसेच शेतीचे नुकसान झाले असून आंबा, काजू फळ धोक्यात आले आहेत.
गेले काही दिवस उष्णतेचा पारा 42 अंशांहून अधिक असल्यानं उकड्यानं नागरिक हैराण होते। त्यात आज सोमवारी दुपारपासूनच वातावरणामध्ये बदल दिसून आल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह रोहा तालुक्यात कोलाड आणि परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावत पर्जन्यवृष्टी केली। तसेच मुंबई गोवा महामार्गालगतच्या गावहद्दीत जोरदार पाऊस झाला। त्यामुळे उन्हाळी भात पीक तसेच आंबा, काजू, फळबाग, रानमेव्याचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे। त्यामुळे भाज्यांना फारशी मागणी नसल्यानं टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात घट झाली आहे। रत्नागिरीत पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। धुकं सातत्यानं सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भाजीपाल्याचे भाव 40 ते 50% घसरले आहेत। पावसामुळे भाजीपाल्याच्या खरेदीस ग्राहकांची वर्दळही कमी झाली आहे। लांजा शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेला सर्व्हिस रस्ता मजबूत स्थितीत करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं लांजा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात लांजा शहरामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले अनेक वर्ष सुरू आहे। सध्या लांजा शहरात पुलाचं काम चालू असून त्यासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्याचं काम सुरू आहे, पण जोपर्यंत पर्यायी मार्ग आहे त्यामुळे शहरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान होत आहे। तसेच धुळीमुळे जनतेला श्वसनाचा त्रास देखील होऊ लागलाय। तरी महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना सूचना देऊन पर्यायी मार्ग मजबूतीकरण आणि डांबरीकरण करूनच काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गाचे गेले अनेक वर्ष काम चालू आहे आणि त्यामध्ये लांजा शहरातील हे काम गेले 10 वर्ष चालू आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये लांजा शहरातील जनतेला धूळ आणि खड्ड्याच्या साम्राज्याचा एवढं हैराण झालेले आहेत आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आता जे लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम चालू आहे त्या कामासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्याचे काम सुरू आहे। परंतु रस्त्याचे खड्डे पाडण्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्ग हा डांबरीकरणाचा न करता कच्चा तयार केल्यामुळे लोकांना परत एकदा ह्या धुळीच्या साम्राज्याचा त्रास होत आहे आणि ह्याच धुळीमुळे लांजा शहरातील व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने लांजा तहसीलदार यांना आज निवेदन देऊन ठेकेदार व नॅशनल हायवेचे अधिकारी यांना इशारा दिलेला आहे की आता काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्ग हा डांबरीकरण न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न तशी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची स्थिती आहे। मुंबई गोवा महामार्ग गेली कित्येक वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे। महामार्गाचे संगमेश्वरमध्ये सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची टीका प्रवाशांसह वाहन चालकांमधून केली जाते। अनेक ठिकाणी रस्त्यालगत तडे गेले असून खड्डे देखील पडले। त्यातच धुळीचे साम्राज्य देखील पसरलं असून ऐन पावसाळा तोंडावर आल्यानं आता चिंता आणखीन वाढणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे हायमास्ट लाईन बसवण्याची पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे। हळवल फाटा येथील वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे। फाट्यालगत असलेले वळण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्यानं बऱ्याच वेळा या ठिकाणी सतत अपघात झाले। त्यातच रात्रीच्या वेळी या ठिकाणी सरपटणारे प्राणी आणि मोकाट जनावरांचा वावर असतो, त्यामुळे या ठिकाणी हायमास्ट लाईट बसवणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिले होते। त्यानंतर या ठिकाणी हायमास्ट लाईन बाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही देखील झाली होती अशी माहिती निवेदन देणाऱ्यांनी दिली आहे। मात्र अद्यापही सदर ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आली नसल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातील मोडका आगार पुलाच्या शेजारी मातीचा भराव टाकण्यात आलाय। मात्र हा भराव गेले कित्येक दिवस जैसे थे आहे। मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम, त्यात अनेक अपुऱ्या स्थितीत असलेले पूल आणि त्यातच मोडका आगार पुलाशेजारी टाकण्यात आलेला मातीचा भराव पावसाळ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरणार आहे।
पुलाशेजारी असणारा हा भराव पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रत्नागिरी शहरात सध्या स्थितीत शीळ धरणावरून पाणी पुरवठा केला जातोय. शीळ धरणात 20% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यासाठी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणी कपात अनिवार्य असल्याने आज 13 मे पासून शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा, जलनिस्तरण आणि स्वच्छता विभागातर्फे करण्यात आले. पाणी पुरवठा वितरणच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात पहिला दिवस सोमवार आणि त्यानंतर 1 दिवस आडमध्ये सन्मित्र नगर, गवळीवाडा, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारुती मंदिर, SV रोड, हिंदू कॉलनी, आनंदनगर, विश्वनगर, नूतननगर, अभ्युदयनगर, उद्यमनगर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, रमेश नगर, छत्रपती नगर, सहकार नगर, विष्णुनगर, नवलाई नगर, 4 रस्ता, माझगाव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकण नगर, जुने कीर्तीनगर, कोकण नगर फेज नंबर 4 या भागात तर दुसरा दिवस मंगळवार आणि त्यानंतर 1 दिवस आड राजेवाडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलगाव, चवंडे वठार, घुडे वठार, खडपे वठार, मांडवी, रामाळी, मारुतीआळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, टिळकाळी, शेरे नाका, तेलियाळी, जोशी पाळंद, वरची आळी, खालची आळी, उद्योग, लघु उद्योग, मुरुगवाडा, 15 माड, पेठ किल्ला, मांडवी, वरचा फरगट वठार, पोलीस लाईन, तांबटाळी आदी ठिकाणी पाणी पुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जागृत आणि स्वयंभू श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त जामग्या मूळगावी जाऊन उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनी जागृत श्री कोटेश्वरी मानाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुरेखा सदानंद कदम, मुलगा अनिकेत सदानंद कदम, मुलगी स्नेहल सदानंद कदम आणि कुटुंबीय उपस्थित होते. श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिनाच्या निमित्तानं नवचंडी यज्ञ, श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आणि भंडारा, ग्रामस्थांचे भजन तसेच देवीची पालखी, मिरवणूक अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं जागृत स्वयंभू श्री देवी कोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन घेण्यासाठी जामगे ग्रामस्थ, चाकरमाने, माहेरवाशिणी तसेच मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते. मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढतेय. त्याचबरोबर कोकणात सुट्ट्यांसाठी चाकरमानी देखील दाखल होत आहेत. या सर्व वाहन चालकांना मुंबई गोवा महामार्गावर CNG अभावी मोठा त्रास सहन करावा लागतोय. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून एकीकडे CNG वाहनांची निर्मिती करण्यात आली. CNG वाहन उत्पादनापूर्वी LPGवर वाहने चालत होती. मात्र LPG धोकादायक असल्यानं केंद्रीय परिवहन विभागाने LPG वाहनांना बंदी आणून CNGवर चालणाऱ्या वाहनांना गती दिली. त्यामुळे नॅचरल गॅस उत्पादित करून त्यावर चालणारी वाहने रस्त्यावर धावू लागली. CNGमुळे कमी किमतीमध्ये जास्त एव्हरेज मिळत असल्यानं CNG आणि पेट्रोल अशी वाहनांची मागणी वाढू लागली. मात्र रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महानगर गॅसच्या पंपामध्ये CNG पंपांची कमतरता असल्यानं वाहन चालक आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. CNG पंपावर कधीकधी तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यातच CNG संपल्यावर रांगेत उभ्या असलेल्या वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप देखील सहन करावा लागतोय. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं बसमध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली होती. मात्र ही सेवा वारगळली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. एसटीतील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 2017 मध्ये एसटी बसमध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली. एका खासगी कंपनीमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली होती. या वायफायमुळे प्रवाशांना सिनेमांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम बस प्रवासात पाहण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे या उपक्रमाला
प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळाला. मात्र आता एसटी प्रवाशांची गैरसोय केली असल्याचं पाहायला मिळतंय. स्मार्ट युगात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लोकवाहिनी बस वायफाय रोडवर धावू लागल्या होत्या. टप्प्याटप्प्यानं लांब पल्ल्यांच्या सर्वच बसमध्ये वायफाय यंत्र बसवण्यात आलं होतं. यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रवाशांना निःशुल्क वायफाय सेवा एसटी प्रवासादरम्यान वापरायला मिळत होती. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र ही योजना बरगळली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटीचे प्रवासी वाढवण्यासाठी नवे अभियान सुरू केले होते. खेड तालुक्यात धावणाऱ्या बसमध्ये वायफाय यंत्र आणि सुविधा सुरू नाही. कंपनीला ही सेवा देणे परवडण्यासारखे न झाल्यानं बंद करण्यात आली असल्याचं समजतंय. परिणामी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच CBSE तर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल 93.60% इतका लागला आहे. देशभरातून 25,724 शाळांमधून 22,38,827 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 20,95,667 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेत 0.48% इतकी वाढ झाली आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे 94.75% तर मुलांचा निकाल 92.71% इतका लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल हा 96.46% इतका लागलाय. देशभरात 2,12,384 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण मिळालेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल हा 87.98% इतका लागला आहे. देशभरातून 16,21,224 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14,26,420 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेत 0.65% इतकी वाढ झाली आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे 91.52% तर मुलांचा निकाल 85.12% इतका लागलाय. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल हा 89.78% इतका लागलाय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाविद्यालयातील बंद केलेला 60-40 गुणांचा पॅटर्न पुन्हा एकदा सुरू होतोय. मुंबई विद्यापीठानं नवीन शैक्षणिक वर्षापासून हा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत होऊ शकते. याआधी सन 2011-12 मध्ये मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापन 60-40चा पॅटर्न लागू केला होता. मात्र अंतर्गत मूल्यमापनात काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल थेट 80 ते 85% पोहोचला होता. त्यामुळे पुढे 2016-17 शैक्षणिक वर्षापासून 60-40चा पॅटर्न पूर्णतः बंद करण्यात आला. त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि LLBच्या विद्यार्थ्यांनाच हा पॅटर्न लागू होता. त्या व्यतिरिक्त अन्य अभ्यासक्रमांसाठी 100 मार्कांची परीक्षा घेतली जात होती. अशातच आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून BA, BCom, BSc या अभ्यासक्रमांसाठी पुन्हा एकदा 60-40चा पॅटर्न लागू होणार आहे. मावळ मतदारसंघातून वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवी जोशी यांनी सकाळी अंबिवली नेरळ येथील प्राथमिक शाळेत मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तर आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेमधील शमीम बानो खान, मोहम्मद हुसेन खान, मुबारक शेख, मोहम्मद सलीम शेख, वसीम खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी शिवसेना राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. कोरोनाचा JN.1 नंतरचा नवा व्हेरिएंट KP2 हा राज्यात दाखल झालाय. या नव्या व्हेरिएंटचे 91 रुग्ण राज्यभरात आढळले असून नागरिकांनी काळजी करू नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत नव्या व्हेरिएंटच्या 91 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या आजारांनी त्रस्त असतील त्यांनी काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. या रुग्णांपैकी पुण्यात 51, ठाण्यात 20, अमरावतीमध्ये 7, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7, सोलापूरमध्ये 2,
अहमदनगर, लातूर, सांगली आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय। शनिवारी राज्यात 4 नवीन कोविड रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईमध्ये 3 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळलाय। नव्या व्हेरिएंटचे जिनोम सिक्वेन्सिंग हे महिनाभरापूर्वीचे असून या व्हेरिएंटचा कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी यावेळी लीन झाल्याचं पाहायला मिळालं। नवसाला पावणारा देव अशी ख्याती असून भाविक भक्त केळ्याच्या घडाचा नवस या ठिकाणी बोलतात आणि ते फेडतात। भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम हा 4 दिवस चालणार आहे। आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे आणि भाविकांनी बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी केलेली आहे। एक भाविकांचं आणि वेतोबाच्या भक्तांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज रविवार सुट्टीचा दिवसही असल्यामुळे भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे। केळ्याचा घडाचा हा एक विशेषतः वेतोबाला केळ्याचा घड हा प्रिय आहे आणि त्यामुळे केळ्याचा घडाचा नवस बोलला जातो आणि केळ्याचा घडाचा नवस किंवा देवाला अर्पण म्हणूनही केळी दिली जातात। साधारणतः पूर्वीच्या काळात या भागात केळ्यांची लागवड आणि केळी ही विशिष्ट प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्यामुळे वेतोबाला एक विशिष्ट जातीचा केळ्याचा नवस देण्याच्या पूर्वीपासून प्रथा आहे आणि ती प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे गावातील सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य दुपारी दाखवला जातो आणि या नैवेद्यामध्ये डाळ भात, गोड पदार्थ, खीर, असे वडे असे पदार्थ असतात। हजारो भाविक आणि ह्याचा हजारो भाविक लाभ घेतात। ओम नमः पराय शिवात्मने वेतालयन्मा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे। आज वर्धापन दिन, आजचा विशेष वर्धापन 28वा वर्धापन दिन आहे। आज पहाटे 4 वाजता श्रीदेव वेतोबाची नौबत झाली आणि इतर भक्तगणांसाठी पहाटे 5 वाजता दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालं। सकाळपासून ते आतापर्यंत मंदिरात बरेच भाविक आलेले आहेत। मग कर्नाटक असो, गोवा असो, महाराष्ट्रातनं आणि इतर ठिकाणीने वेतोबाच्या दर्शनासाठी हे भक्तगण आलेले आहेत। विशेष म्हणजे वेतोबाला हा केळ्याचा घड प्रिय आहे आणि तो केळ्याचा घड देवाला अर्पण करण्यासाठी भाविक आलेले आहेत। मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे। मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो, खास करून वाढदिवसाला येतो, रजा घेऊन येतो मुंबईवरनं आणि जो काही देवाचा घड आहे, नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो। खरंच नवसाला पावतो। खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।